हॅलो फ्रेंड्स, आयुष्यातला थोडासा वेळ काढून बिझी शेड्यूलमधून वेळ काढून 2 दिवसासाठी आम्ही गेलो होतो अलिबागला. आणि त्यावेळेस आम्ही जस्ट CSTला पोचलो. तिथून आम्ही निघालो चालत 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 आणि मग आम्ही गेट ऑफ इंडियाला पोचलो. तिथून आम्ही आमचं जे बुकिंग होतं बोटीचं ते घेतलं. आम्ही थोडंसं गेट ऑफ इंडिया फिरलो आणि मग आमच्या बोटीचा टाईम झाला तसा आम्ही आमच्या बोटीत जाऊन बसलो आणि मग थोडंसं फोटोशूट वगैरे केलं तिथे. अर्धा पाऊण तासाचा वेळ होता. तेवढ्या वेळात तिथे फिरून फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही बोटीमध्ये बसलो. मग बोटीत बसल्याच्यानंतर एक 50 ते 55 मिनटाचा प्रवास होता तो पाण्यातून, म्हणजे बोटीतून. सो तो आम्ही केला आणि प्रवास करताना खूप छान वाटलं. मस्तपैकी थंडगार AC बोट होती ती, तर छान वाटलं अगदी. आणि मग तिथून आम्ही मांडवा बीचला पोचलो. मांडवा बीचवरनं बस होती. तिथून मग आम्ही डायरेक्ट अलिबागला गेलो. तिथे आम्ही फ्रेश झालो, हॉटेल बुक करून तिथे फ्रेश झालो रूमवर मस्तपैकी. आणि मग आम्ही बीचवर गेलो आणि बीचवर मग माझ्या मुलाची आणि माझी धमाल मस्ती सुरू झाली. आमचे साहेब चेंज करून घेतात. सो मस्तपैकी आम्ही तिथे धमाल केली. पाण्यामध्ये इतकं एन्जॉय केलं. खूप मस्ती केली. अगदी 10 वर्षाचा जो फिरण्याचा जो ट्रेस होता तो पूर्ण काढला त्या 2 दिवसामध्ये. इतकं एन्जॉय केलं, खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि खरंच स्वतःसाठी वेळ द्यावा हे त्या क्षणी मला वाटलं की आज मी किती दिवसांनी हा जो एन्जॉय आहे, हे फील आहे, खूप दिवसांनी केलं. खूप छान, खूप मजा आली. माझ्या मुलासोबत तो वेळ घालवून, नवऱ्यासोबत वेळ घालवून खूप छान वाटलं आणि एक फिरण्याचा एक वेगळाच आनंद मिळाला. खूप दिवसानंतर समुद्रामध्ये जे काय मजा मस्ती करायची होती ती केली. अक्षरशः म्हणजे दिल बागबान हो गया असं झालं होतं माझं. एन्जॉय तर केलंच आम्ही मस्तपैकी. माझ्या मुलाची मस्ती बघा किती सुरू आहे आणि त्या लाटांमध्ये इतकं छान वाटत होतं, इतकं रिलॅक्स वाटत होतं की काय सांगावं. हा माझा मुलगा बघा कसा करतोय. तो मस्तपैकी त्याने समुद्रावर घेतलं झोपून. येणाऱ्या लाटांचा तो असा मस्त एन्जॉय करत होता. अगदी 9 वर्षाचा आहे, पण अजिबात घाबरला नाही. समुद्रात उतरत होता आणि मी इथं पाण्यामध्ये फटकाल मांडून मस्तपैकी बसून घेतलं आणि येणाऱ्या लाटांचा मी पण मस्तपैकी एन्जॉय करत होती. खूप छान वाटलं. आणि आता माझा मुलगा गेला होता राईडसाठी, तर त्याला ती बाईक राईड करायची होती. सो तो गेला राईडसाठी आणि त्या राईडमध्ये तो इतका खुश झाला होता का विचारता म्हणजे सोय नाही. खूप त्याने एन्जॉय केलं, खूप जास्त. सो ह्या राईडचा व्हिडिओ घेत असतानाच समोरून असे 2-3 जण असे चालत गेलेले, सो त्यांना दुर्लक्ष करा. आणि पाठीमागे माझा मुलगा त्या गाडीवरनं येतो आहे समोरून आणि हे मध्येच कोण आले माहीत नाही. सो पब्लिक प्लेस आहे असं येतं. आता माझा मुलगा आला आणि मग तो थोडासा घाबरलेला बसत होता, पण त्याला मजा आली. खूप छान वाटलं त्याला. थोडासा घाबरला होता तो पण. सो अशा प्रकारे त्याची राईड वगैरे झाली. एन्जॉय वगैरे केला आम्ही. भरपूर एन्जॉय केलं. खूप फूड वगैरे भरपूर काय आणि मग आम्ही हे फोटोज वगैरे काढले थोडेफार तिथे, फॅमिली फोटोज. हा आमचा कपल फोटो खूप सुंदर आला होता. मस्त वाटत होता एकदम. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही आपला अलिबागचा किल्ला बघायला गेलो. तिथे हे मंदिर होतं. देवळामध्ये जाऊन आम्ही तिथे बोटीने गेलो. देवळात मस्तपैकी किल्ला बघितला. पूर्ण किल्ल्यावर जाऊन जिथे हा माझा मुलगा आणि माझे मिस्टर चालत आहेत समोर आणि मी शूट करते. सो हा समुद्राच्या पलीकडून जो दरवाजा आहे तो, तिथून मग थोडासा समुद्राचा व्ह्यू घेतला. खूप सुंदर वाटत होतं बघायला आणि शांत वातावरण इतकं सुंदर वाटत होतं आणि त्यात येणाऱ्या लाटांचा आवाज एकदम मस्त. सो बघितलं ते समुद्र आम्ही तिथून. खूप सुंदर दिसत होता आणि माझा मुलगा खेळायला मस्तीखोर, तो कुठेही त्याची मस्ती सुरू होते. सो तो छोटी दगडी उचलून फेकत होता त्याच्यामध्ये. तिथून मग आठवलं मला
का अरे 10 वर्षापूर्वी मी या किल्ल्यावर आलो होतो तेव्हा आपण इथून वर कुठेतरी चढलो होतो इथूनच किल्ल्यावर. सो त्या काठावरून आपण चालत असताना इथे कुठेतरी जिना होता. सो माझे मिस्टर म्हणाले अगं हाच तो जिना, इथूनच आपण वर चढलो होतो. आणि त्यावेळेस आम्ही पूर्ण जी तटबंदी आहे तिथे त्याच्यावर आम्ही पूर्ण चाललो होतो. सो पूर्ण किल्ला त्यावेळेस आम्ही तिथून बघितला होता 10 वर्षाआधी. 10 वर्षानंतर मी तिथे गेले. सो आता आम्ही त्या जिन्यावरून वर चढतो आहे. मग तिथून आम्ही वर गेलो. थोडंसं म्हणजे आता आधीसारखं राहिलेलं नाही आहे. सो थोडंसं चेंजेस झालेले आहेत त्या 10 वर्षामध्ये. आणि मग इथून आम्ही असं वर चढलो आणि मग जो तिथला एक बुरुज होता त्या बुरुजावर गेलो आम्ही. आणि बुरुजावरून मी व्ह्यू बघितला. सुंदर वाटला. समुद्र खूप छान दिसत होता. मुलाला थोडी समुद्राची किल्ल्याची थोडी माहिती सांगितली त्यावेळेस. आणि मग तिथून 1-2 फोटोज घेतले. छान छान मस्त वाटले. आणि फोटोज घेतल्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. म्हणजे तो किल्ला उतरायला घेतला आम्ही. आणि मग खाली आलो. खाली येऊन मग आम्ही बोटीतून परतीच्या प्रवासाला निघालो. आमची बोट ऑलरेडी निघून गेलेली होती. ही दुसरीच बोट आम्हाला मिळाली. सो काका कसे टोपी नीट करत आहेत. तर निघालो तिथून आम्ही. आणि परतीचा प्रवास पण खूप सुंदर झाला. खूप सुंदर म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला, काही नाही. खूप छान. सो आम्ही ह्या किल्ल्याला बाय बाय म्हटलं आणि आम्ही तिथून निघालो. सो आम्ही तिथे पोचल्यानंतर पाण्याच्या मस्त लाटा होत्या. लाटातून जाता जाता असं म्हणजे अगदी काय म्हणावं काय, हे माझे मिस्टर बघा कसे गॉगल नीट करतात. सो ते बोटवाले काका हसत होते आम्हाला का तुमची बोट गेली आणि तुम्ही का टेन्शन घेताय ताई. नाही हो म्हटलं दादा, मला खरंच टेन्शन आलं कारण तुम्ही नाही नसते दिसले तर घाबरली होती मी थोडीशी त्या क्षणाला. पण बोट मिळाली आणि मग आम्ही मस्तपैकी आलो तिथून. आणि सारखं हे होत होतं म्हणजे. आणि मग हे आमची अजंठाला मी रिटर्न आलो आणि तिथून मग आम्ही परतीचा प्रवास परत सुरू केला. आणि मग त्यावेळेस आम्ही CSTला येऊन पोचलो. आणि CSTवरून आपलं नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही आमच्या ट्रेनला बसलो जिथून आम्ही आमच्या घरी येऊ. इथे काही ग्रुप आलेला होता. इथे फुल एन्जॉय करत होते. आणि माझे मिस्टर कसे डोक्याला हात लावून बसले होते कारण त्या मुलांचा पाठीमागे खूप धिंगाणा सुरू होता. सो त्यांना थोडंसं इरिटेट. माझ्या मिस्टरांसोबत हा फोटो घेत असताना माझे मिस्टर थोडे वैतागलेले अवस्थेत होते कारण त्यांचं डोकं दुखत होतं. सो मग आम्ही निघालो. परत आम्ही एक बोटीत फोटो घेतला आणि